कापसाच्या झाडाला NPK एकरी किती लागते मात्रा? खूप महत्वाचा विषय हा, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा सगळं झाल्यावर. कारण तुम्हाला हेच माहित नाही की वर्षभर आपल्या पिकाला किती खत लागते. जर तुम्हाला माहित झालं की एका वर्षामध्ये आपल्याला एवढे पैसे खर्च करावे लागतात, मग तुम्ही तेवढ्या पैशाचा जुगाड लावला का नाही? तुम्हाला माहित आहे की महिन्याला मला 20,000 रुपये खर्च येतो, मग तुम्ही काय करणार? बरोबर 20,000चा जुगाड लावून ठेवणार. पण तुम्हाला माहितच नाही की मला महिन्याला किती खर्च येतो, तर तुम्ही 20,000 रुपयाचा जुगाड नाही, 20 रुपयाचा पण जुगाड लावणार नाही. तसं एका एकरासाठी NPK ची मात्रा म्हणजे जे खत आहे, नत्र, स्फुरद, पालाश, याची मात्रा किती लागते हे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा, यामध्ये पहिला आहे नत्र, हा 48 kg लागतो, स्फुरद हा 24 kg लागतो, आणि पालाश हा किती लागतो? 24 kg लागतो. त्याचबरोबर गंधक आणि मॅग्नेशियम या कापसामध्ये सर्वात जास्त लागतं, आणि 90% शेतकरी गंधक वापरत नाहीत, मॅग्नेशियम सुद्धा वापरत नाही. कापसाला सर्वात जास्त NPK आणि गंधक आणि मॅग्नेशियम हे 5 घटक सर्वात जास्त लागतात, तेव्हाच उत्पादन मिळतं. गंधक लागतं बघा 20 किलो, आणि मॅग्नेशियम लागतं सुद्धा 20 kg. आता आपल्याला हे NPK-SM हा जो फॉर्म्युला आहे, हा आपल्याला विभागून द्यायचा आहे, वन टाइम द्यायचा नाही. पहिलं बघा, पहिला डोस घ्यायचा एक बॅग, तुम्ही पहिले याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण हे प्रत्येकाला लागणार आहे. तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. नसेल घ्यायचं तर जसं पोथी ऐकता तसं ऐका, राम राम श्याम श्याम, है का नाही? पण तुम्हाला 30 क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट, NPK मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवलं तरच उत्पादन मिळणार आहे. पोट भरल्याशिवाय उत्पादन मिळणार नाही. झाडाचं पोट नाही भरलं, उत्पादन मिळणार नाही. मग ते तुम्ही कसं उपलब्ध करून द्यायचं? जीवाणूच्या माध्यमातून करून द्यायचं, का रासायनिक खताच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं, का तुम्ही वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं, हे तुम्ही ठरवा. पहिला डोस, हा पहिला डोस आपण लागवडीपूर्वी घेतो. पण काय होतं, आता आपल्या सगळ्या लागवड झालेल्या आहेत, त्यामुळं हे मॅनेजमेंट याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहिला डोस हा परिपूर्ण डोस आहे. त्यामध्ये नत्र आपण 15 किलो घेतलं, स्फुरद 30 किलो घेतलंय, आणि हे बॅग आपले पोटॅश 20 किलो घेतलंय, सल्फर 10 किलो घेतलंय, मॅग्नेशियम 10 किलो घेतलंय. आता आपण प्रमाण काय दिलेलं इकडं? आपल्या याच्यामध्ये प्रमाण काय दिलेलं आहे? 48, 24, 24, बरोबर आहे. पण आपण इथंच किती घेतलं? 15, 30, 20, 10, 10. बघा, 48 किलो किंवा 24 किलो साठी आपल्याला किती लागतं? आता आपण नत्र घेऊया. नत्रामध्ये 46% नत्र आहे, बरोबर आहे. 46च्या निम्मे 23, म्हणजे एका 50 किलोच्या बॅग मध्ये किती आलं? 23 किलो आलं, बरोबर आहे. पण ते 50% लागू होतं. मग पुन्हा 23च्या निम्मे घ्या, म्हणजे एका बॅग लागू किती व्हायला? त्याचं प्रमाण या ठिकाणी परफेक्ट घेतलेलं आहे. लय डोकं लावू नका, मॅड होसाल. फक्त एवढं ठरवा की 1 बॅग युरिया, 2 बॅग 10, 26, 26, 1 बॅग MOP, 10 किलो मॅग्नेशियम, आणि 10 किलो गंधक, आणि 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल. आता ह्युमिक ग्रॅन्युअल काय घ्यायचंय? कारण ह्युमिक ग्रॅन्युअल जर तुम्ही टाकलं तर आपण टाकलेले जीवाणू काय होतील? ऍक्टिव्ह होतील. कारण ह्युमिक ग्रॅन्युअल सुद्धा सोल्युबल कार्बन वाढवतो. सोल्युबल कार्बन वाढला म्हणजे हे आपण टाकलेलं खत हे 100% लागू होईल, है का नाही? त्यासाठी आपल्याला ह्युमिक ग्रॅन्युअल घ्यायचंय. त्यासोबत या खताला, सगळे हे खत आहेत, त्या सगळ्या खताला ऍग्री 82 लावायचंय. पूर्ण खताला ऍग्री 82 लावा. आता खताला ऍग्री 82 का लावायचंय? याचं कारण की जर तुम्ही खताला ऍग्री 82 लावलं तर जे खत तुमचं 30 दिवसानं विरघळतं ते खत तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये सापडत पण नाही जमिनीमध्ये. तुम्हाला प्रयोग पाहायचा असेल तर बोटभर खत घ्या, त्याला ऍग्री 82 लावा आणि पुरून टाका. त्याच बाजूला दुसऱ्या साईडला पुन्हा एक मुठभर खत घ्या, ते पण पुरून टाका, आणि दोन्हीही खते कंप्लीट 20 दिवसाने उघडून बघा. दोन्ही मध्ये तुम्हाला काय फरक दिसतो हे तुम्ही आम्हाला सांगा. चला, दुसरा डोस हा 25व्या दिवशी लावायचा आहे. बऱ्याच लोकांचा 25 दिवस झाले असतील, त्यांनी सेम डोस घ्यायचा आहे. हा
स्क्रीनशॉट मारून घ्या. याच्यामध्ये नत्र 15 किलो, याच्यामध्ये आपण स्फुरद 0 आहे घेतलेलं नाहीये, K20 घेतलेलं आहे. त्यानंतर कॅल्शियम आपण 10 किलो घेतलेलं आहे आणि ह्युमिक 10 किलो घेतलेलं आहे. यामध्ये आपण नत्र आणि पालाश हे 2च घटक घेतलेले आणि यामध्ये कॅल्शियम घेतलेले. कारण यावेळेस काय होतं, 25व्या दिवशी शेंड्याकडले पिवळेपणा येतो पाण्याची जास्त असल्यामुळं, आणि 10 किलो ह्युमिक ग्रॅन्युअल आपल्याला कंपल्सरी घ्यायचंय. ऍग्री 82 आपल्याला कंपल्सरी मिक्स करायचे, खताला लावायचे. त्यानंतर तिसरा डोस आपल्याला 50व्या दिवशी द्यायचा आहे. त्यामध्ये युरिया MOP 10 किलो, मॅग्नेशियम आणि गंधक 10 किलो, सेम डोस आहे तो, हा 50व्या दिवशी घ्यायचा आहे. हा तिसरा डोस जेव्हा तुम्ही द्यायले, एक तर भट्टी खत तयार करा. पहिल्या खताला आम्ही भट्टी खत तयार करतो, दुसऱ्या खताला भट्टी खत तयार करतो आणि तिसऱ्या डोजाला सुद्धा भट्टी खत तयार करतो. भट्टी खत दिल्यावर तुम्हाला हा जो NPK चा रेशो आहे तो लागतो त्यापेक्षा जास्त मिळतो. म्हणजे आपण जो रिकमेंडेशन केलं हे विदाऊट भट्टी खत केलेलं आहे, विदाऊट भट्टी खताचं आपल्याला हे रिकमेंडेशन दिलेलं आहे. जर आपण याचं भट्टी खत तयार केलं, भट्टी खत कसं तयार करायचं आपण ट्रेनिंग मध्ये शिकलेलो आहोत, डबल सांगायची गरज नाही. आणि ज्यांनी ट्रेनिंग केली नसेल त्यांनी ट्रेनिंग करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी सगळ्या येतात. कारण या शेड्यूल मध्ये तेच लोक टिकतात जे आपली ट्रेनिंग करते, कारण त्यांनाच उत्पादन मिळते. कारण बऱ्याचशा गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये सांगतो सांगू शकत नाही. आता बघा, हा झाला तुमचा तिसरा डोस. त्यानंतर बघा चौथा डोस 60व्या दिवशी फक्त एक बॅग काय द्यायचंय, अमोनियम सल्फेट आणि MOP म्युरेट ऑफ पोटॅश, हा 60व्या दिवशी द्यायचा. हा शेवटचा डोस आहे. याच्यानंतर आपल्याला कधीच खत द्यायचं नाही. 60 दिवसामध्ये 4 डोस जर तुम्ही कंप्लीट केले, या पद्धतीनं तुम्ही जर NPK रेशो मेंटेन केला, तर तुम्हाला 101% 30 क्विंटल एकरी उत्पादन होते. कुठलंही वॉटर सोल्युबल खत आपण यामध्ये वापरलेलं नाहीये, कुठलंही बाकीचे रिकामी कामं या ठिकाणी केलेली नाहीये. कमीत कमी खर्चामध्ये आपलं हे शेड्यूल व्यवस्थित सेट झालेलं आहे.